तर मी आज तुमच्यासोबत ना एकदम टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहे. जर लहान मुलं असतील तुमच्या घरात, तुम्हाला पण टेन्शन होत असेल ना, की रोज-रोज त्यांना टिफिनमध्ये काय द्यायचं, काय द्यायचं? तर ही रेसिपी ट्राय करा. खूप हेल्दी आहे, खूप लवकर बनते आणि लहान मुलांना तर आवडेलच, पण ते ग्रीन व्हेजिटेबल असे पण खात नाही. तर ही रेसिपी ट्राय करा. तर मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार ती म्हणजेच पालक पुरी. ती पण एकदमच इझी पद्धतीने आणि एकदम टेस्टी अशी. त्यासाठी मी पालक घेतली आहे व त्याला वॉश करून घेतलं. तुम्ही ना याच्यात मीठ व गरम पाणी टाकून सुद्धा वॉश करू शकतात. मी सिंपलच वॉश केलं 3-4दा. त्याच्यानंतर आहे ना ते मिक्सर भांड्यात टाकलंय. त्याच्यानंतर त्यात लसूण टाकलंय. त्याच्यानंतर त्यात आहे ना आपल्या तिखटप्रमाणे ना मिरची घ्यायची. त्याच्यानंतर थोडं जिरं टाकलंय. त्याच्यानंतर पाणी टाकून ना पिसून घ्यायचं त्याला. ते पिसून झालं मी एका भांड्यात काढणार आहे त्याला. त्याच्यानंतर त्यात कोथिंबीर टाकली बारीक चिरून. मीठ टाकलंय स्वादनुसार व थोडं-थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. एकदमच नाही टाकलं कारण ना जास्त असं हे होऊन जातं ते. थोडं-थोडं टाकायचं रिझन असं सॉफ्ट बनतं आणि खूप छान पुऱ्या येतात. थोडं-थोडं, थोडं-थोडं टाकत राहायचं. माझं या पाण्यातच छान पीठ भिजून झालं होतं. जर तुम्हाला वरतून पाणी लागत असेल व जास्त जणांसाठी बनवत असाल ना, तर वरतून आपलं पाणी टाकून भिजलं तरी चालेल. तर बघू शकता असं टाईट असा डो तयार करायचा. पीठ भिजून घ्यायचं टाईट असं. त्याच्यानंतर आहे ना खाली तेल लावायचं. एक लाटी घ्यायची. लाटीला पण वरतून तेल लावायचं. म्हणजे लाटणं असतं ना त्याला पण तेल लावायचं जेणेकरून जी पुरी ना ती चिटकायला नको. व लाटताना आहे ना सगळं चारी भाग समान अशी लाटायची. कुठे जाड कुठे बारीक अजिबात लाटायचं नाही. त्याने ना ती फुलत नाही. त्यानंतर बघू शका अशी लाटून घेतली मी पुरी. त्याच्यानंतर मस्त कडकडीत गरम तेलात टाकली आहे व त्याच्यावर ना पुरीवर तेल लवकर लवकर टाकायचं जेणेकरून वरतून ती छान असं फुलून येते. बघू शकता किती छान अशी फुलून आली आहे. फुलून झाली ना ते लगेच परतून द्यायचं लाल झाली का मागून. आणि ही ना अजिबातच तेलकट बनत नाही बरं का. तेल अजिबात सुचत नाही ती कारण आपण जो डो आहे ना तो टाईट केलेला राहतो ना म्हणून जर सॉफ्ट बनवला ना तर त्याच्यात आतमध्ये खूप तेल खेचतं आणि ना पुरी ना फुलत नाही. म्हणून मी ना टाईट डो तयार करते. त्याच्यानंतर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेते मी. त्याच्यानंतर बघू शकता पुऱ्या रेडी आहे. याच्यासोबत तुम्ही सॉस पण बनवू शकता, ठेचा बनवू शकता, शेंगदाण्याचं तिखट बनवू शकता. जे तुम्हाला आवडत असेल. लहान मुलांना सॉस आवडता म्हणून सॉस द्यायचा टिफिनमध्ये याच्यासोबत. खूप